नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण होलाष्टक याबद्दल माहिती घेणार आहोत. तर जाणून घेऊया होलाष्टकची कथा. होळीच्या 8 दिवसांपूर्वी होलिका पूजन करणार असलेल्या ठिकाणी गंगाजल टाकून ती जागा शुद्ध करतात. नंतर तेथे वाळलेले लाकूड, गोवऱ्या आणि होलिका दहन करण्यासाठी 2 काठ्या स्थापित केल्या जातात. एक काठी प्रल्हाद आणि दुसरी काठी त्याची आत्या होलिकेसाठी मांडली जाते. याच दिवशी होलाष्टक प्रारंभ असल्याचे मानले जाते. होळीच्या 8 दिवस अगोदर होलाष्टकाची सुरुवात होते. होलाष्टक शब्द होळी आणि अष्टक या 2 शब्दांनी मिळून तयार झाला आहे. याचा अर्थ होळीचे 8 दिवस. होलाष्टक फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून सुरू होऊन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपर्यंत असतो. या दिवसांमध्ये कुठलेही शुभ कार्य करू नये. विवाह, गृहप्रवेश, मुंडन, नामकरण व विद्यारंभ इत्यादी सर्व मांगलिक कार्य किंवा कुठलेही नवीन कार्य या दरम्यान प्रारंभ करणे शास्त्रानुसार वर्जित मानले गेले आहे. अष्टमी ते पौर्णिमापर्यंत 9 ग्रह देखील उग्र रूपात असतात. याच कारणामुळे या दरम्यान केलेल्या शुभ कार्यांमध्ये अमंगल होण्याची आशंका असते. होलाष्टक दरम्यान अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू उग्र स्वभावात असतात. हे ग्रह उग्र असल्यामुळे मनुष्याच्या निर्णय घेण्याची क्षमता कमजोर होते, ज्यामुळे अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात. ज्यांच्या कुंडलीत नीच राशीचा चंद्र आणि वृश्चिक राशीचे जातक किंवा चंद्र 6व्या किंवा 8व्या भावात आहे, त्यांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असते. होलाष्टकात व्रत, पूजन आणि हवन या दृष्टीने चांगले मानले गेले आहे. या दिवसात केलेल्या दानामुळे जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळते. आता पाहूयात होलाष्टक कथा. शिवपुराणानुसार देवतांच्या विनंतीवर कामदेव यांनी महादेवाची तपस्या भंग केली होती. याने महादेव अत्यंत क्रोधित झाले होते. त्यांनी आपल्या 3ऱ्या नेत्राच्या ज्योतीने कामदेवांना भस्म केले होते. प्रेमदेवता कामदेव हे भस्म झाल्यावर संपूर्ण सृष्टी शोकव्याप्त झाला. आपल्या पतीला पुन्हा जिवंत करण्यासाठी रतीने इतर देवी देवतांसह महादेवाला प्रार्थना केली. प्रसन्न होऊन शंकरांनी कामदेवांना पुनर्जीवनाचा आशीर्वाद दिला. फाल्गुन शुक्ल अष्टमीला कामदेव भस्म झाले आणि 8 दिवसानंतर महादेवाकडून रतीला त्यांच्या पुनर्जीवनाचा आशीर्वाद प्राप्त झाला. दुसऱ्या कथेनुसार भक्त प्रल्हादच्या अनन्य नारायण भक्तीने क्रुद्ध होऊन हिरण्यकश्यपने होळीच्या 8 दिवसांपूर्वीपासून प्रल्हादाला अनेक प्रकारचे कष्ट दिले होते. तेव्हापासून भक्तीवर प्रहार केल्यामुळे हे 8 दिवस हिंदू धर्मात अशुभ मानले गेले.